नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 10वा. सकाळी उठताना आदितीला तिचं डोकं भयंकर जड वाटलं. अंगात कणकण वाटली. अंगावरचं पांघरूण तिला बाजूला करावंसं वाटेना. तिने साईड टेबलवरच्या घड्याळात पाहण्याचा प्रयत्न केला. डोळ्यावर झापड येत होती तरी तिला दिसलं घड्याळाचे काटे 8 वाजल्याचं सांगत होते. बापरे, ऑफिसला जायला उशीर होतोय असं पुटपुटत ती उठायला लागली. पण अंग भयंकर दुखत होतं. तिला आठवलं काल रात्री बऱ्याच उशिरापर्यंत ती काम करत बसली होती. आत्तापर्यंत झालेल्या ट्रेनिंगचा सविस्तर रिपोर्ट करून तिला तिच्या मुंबईच्या बॉसला विनय अरोराला पाठवायचा होता. तो वेळेवर पाठवणं जरुरीचं होतं. काल त्याच्याबरोबर फोनवर झालेलं बोलणं तिला आठवलं. याआधी महिन्यातून 4-5 वेळा त्याच्याशी फक्त फोनवर बोलणं झालेलं. आधी तिला तो आडमुठा, गर्विष्ठ आणि शिष्ट वाटला. अनेकदा अरोराचे कुणालशी फोनवर बोलणं होत असे, पण त्याच्याविषयी जास्त खोलात जाऊन तिने कधीही कुणालला काही विचारलं नाही आणि त्यांनीही हिला काही सांगितलं नाही. अरोराबरोबर प्रत्यक्ष काम करायची संधी तिला अजून मिळालीच नव्हती, कारण तो मुंबईला आला आणि हिला ट्रेनिंगसाठी बँगलोरला यायला लागलं. त्यानंतर तिचं काम स्वामी सांभाळत होता. त्यामुळे आधी तिला मोठा आधार मिळत होता. मुंबईला गेल्यावर अरोराला रिपोर्ट करावं लागणार होतं. त्याचं आदितीला टेन्शन यायला लागलं. हा शिष्ट माणूस वागेल कसा, त्याची कामाची पद्धत कशी असेल, तो स्त्री सहकाऱ्यांना फारसं प्रोत्साहन देत नाही अशीही वदंता होती. कंपनीत येणारे नवीन कॉम्प्युटर्स आणि सॉफ्टवेअर यांची माहिती करून घेण्यासाठी तिला नायडूंच्या देखरेखीत काम करायला पाठवलेलं होतं. काही दिवस तिला अनेक गोष्टी शिकायला मिळत होत्या. गेल्या वर्षीपर्यंत ती आणि तिचे सहकारी बहुतेक कामांचे अहवाल, रिपोर्ट्स हातानं लिहून ठेवत असत. आठवड्याच्या मीटिंग्ज, प्रेझेंटेशन्स यांची सविस्तर नोंद तिला किंवा स्वामीला करावी लागत असे. खरेदी विक्रीची बरीचशी आकडेमोड तोंडी किंवा कॅल्क्युलेटरने केली जात असे. टेबलवर कागदांचे ढिगारे होत असत. जुनी रेकॉर्ड सांभाळून ठेवावी लागत. त्यांच्या कंपनीचा आंघोळीचा साबण विनझॉल आणि टूथपेस्ट चमको या 2 उत्पादनांसाठी मुंबई ऑफिसची अर्धा डझन माणसं काम करत होतं. आणि आता कम्प्युटरच्या आगमनानं या सगळ्या लोकांचे आकडेमोडीचं रेकॉर्ड सांभाळून ठेवायचं सगळंच काम कमी होणार होतं. कागदांचे ढिगारे काळाआड होणार होते. शिवाय चुकांचं प्रमाण जवळजवळ नाही अशातच जमा होणार होते. आदितीला या नवीन शोधांचं अतिशय कौतुक वाटत होतं, पण त्याचबरोबर लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार का काय याचीही तिला धास्ती वाटत होती. तसा विपरीत परिणाम होणं आता टाळता येणार नव्हतं. माणसाच्या आणि कॉम्प्युटरच्या स्पीडमध्ये जबरदस्त फरक होता. त्यांच्या ऑफिसला लागणारं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि त्याचे उपयोग ती भराभरा शिकली होती आणि शिकतही होती. मुंबईला परत गेल्यावर तिला शिकायला मिळालेल्या तंत्राचा ती पुरेपूर उपयोग करणार होती. बक्षी तिच्यावर खुश होत्या. कदाचित त्यांचे आणि विनय अरोराचे त्या संबंधात काही बोलणंही झालेलं असावं. काल विनय अरोराचा फोन आला तेव्हा ती नर्वस झाली होती. सर, माझं ट्रेनिंग व्यवस्थित चालू आहे. मला इथे येऊन खूप काही शिकायला मिळतं आहे. थँक्यू व्हेरी मच सर, ती एका दमात म्हणाली. मला कल्पना आहे आदिती, म्हणूनच तुला तिकडं पाठवलं आहे. तू काही तिकडे सहलीला गेलेली नाही आहेस. तू नवीन टेक्निक शिकून आपल्या कामात प्रगती करावी हाच तुला तिथे पाठवायचा उद्देश होता. उद्या तू मला तुझ्या ट्रेनिंगचा एक फॉर्मल रिपोर्ट करून पाठव. आणि हां, कुणाल शहाबरोबर विचारविनिमय करून विनझॉल आणि चमकोची अहमदाबाद आणि बँगलोर इथे मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय ठरवता येईल ते व्यवस्थित प्लॅन कर. पुढच्या आठवड्यात जेसिकाच्या रिटेलर्सना भेट द्या, त्याचाही मला व्यवस्थित अहवाल पाहिजे आहे. लवकरात लवकर. सर, मला यासंबंधी आणखीन काही सुचवायचं आहे. आदिती हे बोलेपर्यंत विनय अरोरानं फोन खाली ठेवून दिला होता. त्याच्या सडेतोड बोलण्यानं तिला झटका बसला होता. आदितीला ग्लानी येत होती. गुंगीत तिला तिच्या ट्रेनिंगचं सेशन आठवत होतं.
आत्तापर्यंतचे बंगलोरमध्ये घालवलेले दिवस डोळ्यांसमोर येत होते. कुणालची हाक ऐकू येत होती. या प्रवासात मुंबईच्या गतिमान आयुष्याचा विसर पडला होता. लोकलचा खडखडाट दूरवर राहिला होता. अरे बापरे, आज विनय आलोराला रिपोर्ट पाठवायचा होता. ऑफिसला जायला हवं. तिला ग्लानीतच आठवलं. तिने पुन्हा उठायचा प्रयत्न केला, पण तापाच्या ग्लानीत तिला ते काही जमलंच नाही. ती तशीच पडून राहिली. तसाच किती वेळ गेला कोणास ठाऊक. कपाळावर कोणीतरी गार पाण्याच्या पट्ट्या ठेवतंय का? कोणाच्या तरी आवाजानं तिला जाग आली. बहुतेक निशाचा आवाज आला. आणि हा कुणाल बोलतोय का? का भास आहे हा? आज सकाळी मी लवकर निघालो. बऱ्याच वेळानंतर कळलं की आदिती अजून आली नाही. सो काळजी वाटून इथे फोन केला तेव्हा सगळा प्रकार कळला. आणि अरे कुणाल, तुम्ही दोघं नेहमी एकत्र गाडीने जाता ऑफिसला, म्हणून मी फारशी चौकशी नाही केली. निशा, लंच टाईम होत आला तेव्हा मला काळजी वाटायला लागली. इकडे फोन केला तेव्हा कन्नननी सांगितलं की मॅडम आज खोली बाहेर आल्याच नाही आहेत. म्हणून मग विचार केला की गेस्ट हाऊसवर जाऊन बघून यावं. आदिती कारण नसताना कधीही गैरहजर राहणार नाही. पण कुणाल, बरं झालं तू मला बोलावलं. आदितीला ताप चढलेला दिसतोय. हे बघ निशा, तू हिच्याजवळ बस, मी डॉक्टरला घेऊन येतो. कन्नन भैया, हिला काहीतरी सूप वगैरे द्या बनवून. कुणाल बाहेर जात म्हणाला. आदितीच्या कानावर काही शब्द पडत होते, पण तिचे डोळे घट्ट बंद झाले होते. जणू डोळ्यावर, डोक्यावर, कानावर कोणीतरी घट्ट झाकणं लावून टाकलेली होती. निशाला तिची अवस्था बघून काळजी वाटली. तिने पटकन बाहेर जाऊन एका वाटीत मीठ घालून गार पाणी आणलं आणि रुमालाची पट्टी करून त्या पाण्यात बुडवून तिच्या कपाळावर ठेवायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून आदितीने थोड्या वेळात डोळे उघडले. निशा, अगं तू इथे कशी? आदिती कणत कणत म्हणाली. आदिती, तू पडून राहा, तुझ्या अंगात ताप आहे म्हणून तुझी अशी अवस्था झाली आहे. कुणाल डॉक्टरांना घेऊन येतोय. दीदी, टॉमॅटो सूप आणलं आहे. कन्नन गरम गरम सूप घेऊन येत म्हणाला. भूक नाही आहे कन्नन भैया. कन्नननं साईड टेबलवर सूप ठेवलं. त्याचवेळी डॉक्टर प्लीज कम इन. कुणाल डॉक्टरांना आत बोलवत म्हणाला. अरे वा, पेशंट उठलेला दिसतोय. डॉक्टर चेहऱ्यावरनं सुस्वभावी आणि प्रेमळ दिसले. त्यांनी आदितीची नाडी तपासली, छातीला स्टेथोस्कोप लावला, कपाळ आणि पोट तपासलं. 2 दिवसात कुठे पावसात भिजलाय का? आदितीने कुणालकडे बघितलं. शनिवारी रात्री ते जेवून बाहेर आले तेव्हा अनपेक्षितपणे पावसाची जोरदार सर आली होती. कुणालच्या नादानं तीही पावसात मनसोक्त भिजली होती. त्याचा असा परिणाम भोगावा लागेल याची तिला जराही कल्पना असती तर. नाही, काळजी करायसारखं काही नाही आहे. एक इंजेक्शन देतो, काही गोळ्या देतो. याशिवाय काही अँटीबायोटिक्स बाहेरनं आणावी लागतील. काही ॲलर्जी वगैरे. आदितीने मान हलवली. डॉक्टर, फी किती हो? निशा, माझ्या पर्समधले पैसे दे ना प्लीज डॉक्टरांना. त्याची काळजी तू करू नकोस, मी बघतो. असं म्हणत कुणाल डॉक्टरांना सोडायला बाहेर गेला. आदिती, हे सगळं काय चाललं आहे? मला कळेल का? पावसात भिजणं मज्जा आहे बुवा एका माणसाची. मी बघते कधीपासनं कुणाल अगदी मनापासनं काळजी घेतोय बरं का तुझी. निशा हसत म्हणाली. अगं तू सुद्धा घेतीच आहेस की माझी काळजी? अगं मी घेते आहे गं, पण कुणाल इतकी नाही. आणि हे काय, आधी पावसात भिजायचं, मग डॉक्टरांना घेऊन यायचं. आम्ही नाही बाई असं काही करत. आदितीच्या चेहऱ्यावर तापानं आधीच लाली आली होती. निशाचं बोलणं ऐकून तिचे गाल आणखीन गुलाबी झाले. निशा, मला आता आणखीन त्रास देऊ नको हां. या तापाने एक तर माझा सगळा दिवस फुकट घालवला आहे. अगं कधी कधी लाड करून घ्यावेत, कोणी करत असेल तर. बरं झालं या तापामुळे एक गुपित उघड झालं हे खरं. निशा, तुझं म्हणजे काही आता औषध घे, झोपून राहा. आणि पुन्हा पावसात बिवसात जाऊ नकोस हां. मी आहे समोरच्या खोलीत. काही लागलं, माझी गरज वाटली तर बोलव हां. निशा हलकेचं दार लोटून बाहेर जाताना म्हणाली. आदितीला पुन्हा गुंगी आली. कसलं गुपित आणि कसलं काय? दीदी, फोन आहे मुंबईहून विनय अरोरा सरांचा. कन्नन दारावर टकटक करत सांगत होता. त्यामुळे तिची गुंगी खाडकन उतरली. ऑफिसचा एक फोन कन्ननला गेस्ट हाऊसमध्ये देण्यात आला होता. तिथेच विनयने फोन केलेला असावा. थांब हां,
आलेच असं म्हणत उठताना तिला तोल गेल्यासारखं झालं. अदिती, आज तो रिपोर्ट पाठवणार होतीस, काय झालं त्याचं? तुला जबाबदारीची काही जाणीव नाही आहे का? विनय प्रचंड चिडला होता. कामाच्या बाबतीत दिरंगाई त्याला बिलकुल चालत नसावी. अदितीच्या तोंडून शब्द फुटला नाही. तिच्या डोक्यात जणू घण पडत होते. हा माणूस आहे का सैतान आहे? उद्या सकाळी मला तुझ्याकडनं रिपोर्ट मिळाला पाहिजे, समजलं? हो सर. तिने थरथरत्या हाताने फोन ठेवून दिला. रात्री थोडं बरं वाटल्यावर तिने रिपोर्ट लिहायला घेतला. वेळेवर औषधं घेतल्यामुळे असेल, पण तिला रात्री पुन्हा ताप चढलाच नाही. सकाळी तिला जाग आली ती दरवाज्यावर कोणीतरी हलकेच थाप मारल्यामुळे. ती हलकेच केसावरनं हात फिरवत उठली, पण उठताना तिला अशक्तपणा जाणवला. कपडे नीट करत तिने दार उघडलं. दारात हातात चहाचा ट्रे घेऊन कुणाल उभा होता. काय, पेशंट कसा आहे? एकदम मज्जामा. असं म्हणताना ती पुन्हा पलंगावर जाऊन बसली. नाही, मज्जामा म्हणतोय खरा, पण अशक्तपणा दिसतोय. तू फ्रेश हो, चहा घे, मी नंतर कन्ननला ब्रेकफास्ट पाठवायला सांगतो. थँक्यू कुणाल, माझ्यासाठी इतकं करतोयस तू. नो फॉर्मॅलिटीज. आज आराम कर, कामाची अजिबात काळजी करू नको. कुणाल, अरे माझ्या आजारपणानं कालचा दिवस फुकट गेला आहे. हे बघ, मी सांगतो विनयला तुझी तब्येत बिघडली आहे. मी त्याला जुजबी रिपोर्ट पाठवतो. उद्यापर्यंत ताप आला नाही तर उद्या ऑफिसला ये आणि पाठव त्याला रिपोर्ट. ओके? मी निघू आता? जाताना एकदा डोकवून जाईन, चालेल? नाही, त्याची गरज नाही. हा रिपोर्ट घे, तयार आहे. आणि प्लीज अर्जंटली पाठवून दे. ती क्षीण हसत म्हणाली. विनय सरांची तिला दहशत बसली होती. ती वॉशरूमला जाऊन स्वच्छ तोंड धुवून येईपर्यंत निशा तिच्या खोलीत येऊन बसली होती. कसा आहे पेशंट? आज पण भिजायचे का पावसात? ती डोळे मिचकवत म्हणाली. आदितीनं ऐकू न आल्यासारखं दाखवत केटलीतनं मगमध्ये चहा ओकून घेतला आणि प्यायला सुरुवात केली. अरे वा, चहा इथे आला वाटतं आज. आय्या, मजा आहे मॅडमची. आम्हाला नाही बाई कुणी असा हातात आणून देत चहा. दीदी, आज ब्रेकफास्ट इथे आणून देऊ? कन्नन दरवाजात उभा राहून विचारत होता. हो कन्नन, मॅडमची चांगली काळजी घ्या. हां, मी पण ऑफिसला आज उशिरा जाईन, तेव्हा आमच्या दोघींचं जेवण बनव. हे बघ निशा, मी येते ऑफिसला, खूप काम पेंडिंग आहे. कन्नन भैया, माझ्यासाठी फक्त मऊ भात बनवशील का? कन्ननच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसलं. अरे मी सांगते कसा बनवायचा मऊ भात. तिने कन्ननला मऊ भात कसा बनवायचा ते सांगितलं. ते सांगताना तिला आईची आठवण आली. आईला फोन करावा का? नको नको, उगाच सगळे काळजीत पडतील. आदितीला आता खूप बरं वाटायला लागलं होतं. 15 दिवसांपूर्वी आलेल्या 2 दिवसांच्या तापानं तिची शक्तीच शोषून घेतली होती. तिला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. पण कितीही अशक्तपणा जाणवला तरी आता रजा घेऊन बसणं शक्य नव्हतं, कारण ह्या महिना अखेरीला तिचं ट्रेनिंग संपणार होतं. त्याआधी तिला विनय अरोरानं आखून दिलेल्या शेड्यूलप्रमाणे काम संपवणं भाग होतं. उगा नसता पंगा नको. तिच्यावर सोपवलेली जबाबदारी तिला लवकरच संपवायची होती. एकीकडे मुंबईला जायचा दिवस जवळ येत होता, तर दुसरीकडे कुणालबरोबर काम करता करता एक नवीन बंध तयार झाला होता. मनाला कितीही समजावलं तरी वेडं मन पुन्हा पुन्हा गुंतायला बघत होतं. ती मुंबईला गेल्यावर तो पुन्हा कधी भेटेल याची तिला कल्पना नव्हती. कुणालच्या मनात तिच्याबद्दल कुठले विचार आहेत याचीही तिला काही कल्पना नव्हती. पण तरीही त्याची नजर बरंच काही बोलून जात होती. गेल्या आठवड्यात मुंबईहून स्वामींनी 2दा फोन केला होता. अरे क्या आदिती, आजकाल बहुत बिजी हो गई क्या? स्वामीच्या आवाजात किंचित रोष होता. अनेक दिवसांनी स्वामीचा आवाज ऐकून तिला त्याची गैरहजेरी आज जाणवली. इथे आल्यापासून ट्रेनिंग चालू असताना अनेक नवीन गोष्टी शिकण्यात ती गुंतली होती. शिवाय कुणालबरोबर घालवलेले अनेक आपले वाटणारे क्षण, त्यामुळे तिला मागचं सगळं विसरायला झालं होतं. बंगलोरच्या वास्तव्यात तिला मुंबईच्या ऑफिसचा विसर पडला होता, हे खरं होतं. शिवाय तिकडे स्वामी चांगल्या प्रकारे तिचं काम सांभाळत असेल याची तिला खात्री होती. तू भी तो मुझे फोन नहीं करता? मनातल्या अनेक विचारांना दाबत ती म्हणाली. अरे आदिती, इधर बहुत काम है, तेरी कमी हरदम महसूस होती है. आपल्या टीममध्ये सध्या तरी माझ्या बरोबरीनं काम करणारं कोणी नाही आहे. तुझं ट्रेनिंग या महिन्याच्या शेवटी संपणार आहे ना? मग तू आलीस की बोलू सगळं डिटेलमध्ये. हो, रिटर्न तिकीट झालं आहे बुक, विमानाने येते आहे. विनय अरोरा काय म्हणतोय? तो काय म्हणतोय? वेंजल आणि चमकोमध्ये पोहतोय. खडूस आहे खडूस.
स्वामी तुझं म्हणजे काही हां, पण त्याच्या खडूसपणाचा अनुभव तिनेही घेतलेला होताच. तब्येत कशी आहे तुझी? काळजी घे स्वतःची. ती घेते रे स्वामी, पण मला काळजी लागली आहे ती चमकोची. इकडे चमकोला भाव नाही असं वाटतंय. बँगलोरकर आधीच चमकतायत दुसऱ्या टूथपेस्टनं. विन्झॉलची पोझिशन तरी बरी आहे, पण आपल्याला नवीन प्रकार काढायला हवेत रे. आयुर्वेदिक साबणाला इथे जास्त डिमांड आहे. मी त्याच्यावर एक रिपोर्ट केला होता इथे आल्यावर, पण त्यावर कोणी सिरियसली विचारच केला नाही आत्तापर्यंत. तिने डॉक्युमेंट सेव्ह केलं आणि ती कॅफेत जायला उठली. समोर कुणाल उभा होता. आदिती, मला वाटतं तुझी सगळी कामं संपली आहेत. आता हे काय घेऊन बसली आहेस? म्हणजे मला अजूनही फायनल कॉमेंट द्यायच्या बाकी आहेत. कुणालचं बोलणं तिला खटकलं होतं. नाही नाही, त्याची काळजी तू करू नकोस, मी बघेन काय करायचं ते. तो तिचा कम्प्युटर बंद करणार असं तिला वाटलं. ती पटकन म्हणली, अरे जरा थांब कुणाल, त्या कमेंट्स मीच करीन. ती त्याच्याकडे स्थिर नजरेनं बघत राहिली. तिच्या स्वरातल्या निश्चयापुढे कुणाल काही बोलू शकला नाही. स्पष्ट बोलू, कधी कधी तू मला गृहीत धरतोस असं मला वाटतं. कदाचित तुला ते लक्षात येत नसेल, पण मला ते जाणवतं आणि खटकतं सुद्धा. आदितीचे शब्द कानावर पडताच कुणाल एकदम दचकला. अगं आदिती, तू काय बोलतेस हे? तुझी तब्येत बरी नाही, तुला जास्त त्रास होऊ नये म्हणून मी म्हटलं तसं. जाऊ दे ना कुणाल, काही गोष्टी कदाचित तुला कळणार नाहीत. मला कोणाचे उपकार घेणं नाही आवडत. शिवाजी याचं काम त्यानेच केलेलं बरं नाही का? यात मी पण येतो का? का? तू कसा आणि का याला अपवाद असणार? जेवायला जाऊया? हो चल, भूक लागली आहे. अच्छा, म्हणजे पेशंट ठणठणीत झालेला दिसतोय. कॅफेत पोचल्यावर कुणालनं डबा काढून टेबलवर ठेवला. घे, आलू पराठे आणलेत, कन्नननं सकाळी बनवून ठेवलेले. थँक्यू. तिने प्लेटमध्ये एक पराठा घेत म्हटलं, मस्त टेस्टी आहे. विंझो आणि चमको याच्यावर काम कधी सुरू करायचं? उद्या सकाळी केलं तर? काम कसं सुरू करायचं त्याविषयी मी विचार करून ठेवला आहे. एक लहानसं सर्वेक्षण करावं लागेल. हो हो बरोबर आहे. त्यासाठी लागणारी प्रश्नपत्रिका मी तयार ठेवते. संध्याकाळी तू बघून घे. कुठल्या भागात जायचं ते तू ठरव. पुढच्या कामाची रूपरेषा ठरवताना तिने 3 पराठे कधी फस्त केले तिलाच कळलं नाही. रात्री गेस्ट हाऊसवर जेवण झाल्यावर ती आणि कुणाल बाहेर सोफ्यावरच बंगलोरच्या सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेवर चर्चा करत बसले. बंगलोरच्या काही भागात मोठी दुकानं आणि त्या दुकानात विन्झॉलची विक्री मोठ्या प्रमाणात होते अशी माहिती आली होती समोर. शिवाय टॉपवर असणाऱ्या मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या साबणांची नावं त्यांच्या पुढ्यात होती. त्यात आयुर्वेदिक साबणांची ठळक नावं दिसत होती. आदिती, या यादीतल्या दुकानातनं सुरुवात करायला मला आपला काही फायदा वाटत नाही, कारण त्यासाठी किती वेळ आणि मेहनत लागणार आहे याची कल्पना आहे तुला? मला माहिती आहे कुणाल, पण यावर बोलून झालं आहे. आता त्यावर पुन्हा बोलून वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. उद्याचा प्लॅन फायनल करूया. विनयचा रागवलेला आवाज तिच्या कानात घुमत होता. कुणालच्या कपाळावर बारीकशी आठी उठली. तुम्ही मुली इतक्या जिद्दी असताना, हे बघ कुणाल, इथे मुली आणि मुलगा यात काहीही संबंध येत नाही. आपण जितक्या लवकर कामाला सुरुवात करू तितकं बरं. पुढचे 4 दिवस कुठल्या ठिकाणी कुठल्या दुकानात जायचं याचा पूर्ण आराखडा त्या दोघांनी मिळून तयार केला. त्या रात्री चर्चा करताना इतका उशीर झाला की कन्ननला त्या दोघांसाठी 2-3 वेळा कॉफी बनवून आणायला लागली. पण दोघांनाही समाधानकारक चर्चा झाल्यासारखं वाटलं आणि त्या आनंदात ते झोपायला गेले. बंगलोरमधल्या सुपर मार्केट्सना आणि काही दुकानांना भेट देणं हा आदितीसाठी अतिशय चांगला अनुभव होता. कुणालनं दुकानदारांची आणि सुपर मार्केटची लिस्ट तयार केलेली होती. त्यामध्ये शहरातल्या आर्थिक स्तरातल्या लोकांच्या वसाहतीप्रमाणे आदितीनं गट तयार केले होते. बंगलोर शहरात फिरणं हा आदितीसाठी सुखद अनुभव होता. सुंदर हवा, धूळ कमी आणि ट्रॅफिक जॅम हा प्रकार तर तिला क्वचितच दिसला. सकाळी ऑफिसची गाडी घेऊन ते निघाले. नंतर एका विशिष्ट ठिकाणी पोचल्यावर त्याने ड्रायव्हरला परत पाठवलं. इथून पुढं पायी फिरणं जास्त सोयीचं पडेल असं त्यांना वाटलं. दोघांनी कंपनीची ओळखपत्र तयार ठेवलेली होती. दुकानदार अदबशीर, समजूतदार आणि मदत करणारे होते. ओळख देताच कोणी कॉफी मागवली तर कोणी थंड पेय मागवलं.
आपल्याकडे कोणी खास पाहुणे आलेत अशा तऱ्हेचं आदरातिथ्य ते दुकानदार करत होते. पण आदितीला त्या आदरातिथ्यापेक्षा दुकानदारांचे विन्झॉल आणि चमकोविषयी मत काय आहे हे जाणून घेण्यात उत्सुकता होती. हे सगळं आदरातिथ्य वगैरे ठीक आहे, पण आपल्याला विन्झॉल आणि चमकोविषयीची त्यांची प्रतिक्रिया मोकळेपणानं ते लोक देतील ना. ती साशंक होऊन म्हणाली, अगं हो, का नाही देणार. त्यांना त्यांचा फायदा बघायचा आहे ना. उद्या आणखीन कोणी कंपनी यापेक्षा चांगलं उत्पादन त्यांना चांगलं कमिशन देऊन विकणार असेल तर ही मंडळी त्यांच्याचकडनं माल विकत घेतील. आपला माल आणि कमिशन याविषयी त्यांना जराही अडचण वाटली तर ते तसं सांगतील, मोकळे होऊन जातील आणि आपल्यालाही मोकळं करतील. हां, तू म्हणतोस त्यात तथ्य आहे म्हणा. त्यांना खोटी स्तुती करून काय मिळणार आहे. पण एक धोका दिसतो यात मला. तो कसा काय. आपल्या मालाला त्यांना जास्त कमिशन मिळत असेल तर मालाची प्रत चांगली नसली तरी तो माल ठेवून घ्यायला ते तयार होतील. हां, पण ही गोष्ट फार काळ लपून राहणार नाही ना. आणखीन एक गोष्ट म्हणजे गिऱ्हाईकाचं समाधान हे अनेक दुकानदारांसाठी महत्त्वाचं असतं, म्हणजे तसं असायलाच हवं. मी तर म्हणेन की गिऱ्हाईकाच्या समाधानाला जपणारा पुढे लंबी रेस का घोडा बनू शकतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे तू असं सांगतेस मला हे की जसं काही हे मला माहीतच नाही. उपयोग काय त्याचा. हे मला माहिती आहे, तुला माहिती आहे, पण दुकानदाराला किती माहिती आहे. आणि गिऱ्हाईकाच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष गेल्याशिवाय कळणारच नाही ना. म्हणूनच 2 किंवा 3 महिन्यांनी असे सर्वे आपण करायला हवेत. हां, आत्ता पटेल असं बोललायस. दर 2 महिन्यांनी आपल्या लिस्टमधल्या दुकानदारांना भेटून आपण आपल्या उत्पादनांची इत्थंभूत माहिती ठेवली पाहिजे. बरं, मी काय म्हणते ते नंतर ठरवूया. आता पुढच्या दुकानदाराला गाठूयात आपण. त्यासाठी ना आपण जरा वेगळा प्लॅन करू. या प्लॅनप्रमाणे आजच्या दिवसात आणखीन 2-3 दुकानांना आपण भेट देऊ शकतो. पुढचं दुकान आहे एका सुपर मार्केटचे शेजारी. आपली उत्पादनं इथल्या सुपर मार्केटमध्ये सुद्धा विकली जातात, पण लहान दुकानात आपल्या उत्पादनांना मागणी आहे. असं. अरे मग त्याचं कारण आपल्याला शोधायला पाहिजे. थोडं अंतर चालून कुणाल आणि आदिती दुसऱ्या दुकानदाराकडे पोचले. मध्यम आकाराच्या त्या दुकानात खचाखच माल भरलेला होता. चमको आणि विन्झॉलची उत्पादनं कुठं दिसतात याचा शोध घ्यायला आदितीने सुरुवात केली. शेल्फवर अनेक टूथपेस्ट होत्या, पण चमको टूथपेस्ट कुठेही नजरेला पडत नव्हती. ही गोष्ट नक्कीच निराशाजनक होती. विन्झॉल अनेक साबणांच्या गर्दीत बापूडवाणा पडलेला दिसत होता. आदिती आणि कुणालची नजरानजर झाली. क्या चाहिए. दुकानात विक्रीला उभ्या असलेल्या तरुण मुलाने विचारलं. दुसऱ्या काउंटरवर एक मुलगी होती. ती दुकानात आलेल्या गिऱ्हाईकाला काय हवं काय नको ते विचारत होती. मुझे चमको टूथपेस्ट चाहिए. आदिती त्या मुलाला म्हणाली. चमको. अरे चमको का माल आजकल नहीं आ रहा. मुलगा सराईतपणे पाठ केल्यासारखं बोलला. लेकिन मुझे चमको ही चाहिए. आदिती कुणालकडे बघत म्हणाली. अरे मैडम दूसरी लीजिए ना, वो अच्छी है. क्यों. दुसरी क्यों अच्छी है. कमिशन मिलता है. कुणाल करड्या आवाजात म्हणाला. अरे नाही नाही, ऐसा कुछ नाही है. मुलगा चमकूनच म्हणाला. का. चमकोचा माल येत नाही तुमच्याकडे. ठीक आहे, येत नाही आहे ना, मग कधीपासून येत नाही आहे ते सांगा. आमच्याकडे मालाच्या डिलिव्हरीची पावती आहे. तुमचं दुकान आतून बघायला मिळेल. आम्ही चमको कंपनीचे लोक आहोत. आदिती त्या मुलाला बाजूला करत म्हटली. मग मात्र मुलगा गडबडला. सॉरी मॅडम, सॉरी सर, नाही पुन्हा चूक नाही होणार सर. तरीही आदिती आणि कुणाल दुकानाच्या आतल्या बाजूला घुसलेच. आतमध्ये लाकडी फडताळात चमकोचे अनेक बॉक्सेस पडून होते. हे सगळं काय. कुणाल आणि आदितीने त्या मुलाला मालकाला फोन लावायला सांगितलं. दुकानातली ती सेल्स गर्ल चांगलीच घाबरली होती. सॉरी मॅडम, आता नाही पुन्हा असं करणार. मालकांना सांगू नका प्लीज. आता पुन्हा अशी लबाडी होता कामा नये. काय समजलं. तुमच्या मालकांना सांगून जेलची हवा खायला लावू तुम्हाला. दोघांना चांगली समज देऊन आदिती आणि कुणाल दुकानातनं बाहेर पडले तेव्हा दोघांनाही चांगलीच भूक लागली होती. आदितीला दिवसभरच्या धावपळीनं थकवा जाणवायला लागला होता. दोघेही जवळच्या एका बऱ्यापैकी असलेल्या उपाहारगृहात शिरले. मला पुरी भाजी. मला एक व्हेज थाळी. दोघांनी समोर आलेल्या खाण्यावर झपाट्यानं हात मारायला सुरुवात केली. आदिती, आपला हा प्रोजेक्ट यशस्वी होणार हे नक्की.
हां, आणि त्यानंतर मी लगेच रिपोर्ट तयार करेन. आणि हो, करायलाच हवा. मला वेळ कुठे आहे? नेक्स्ट वीक बॅक टू मुंबई. आदिती घाईघाईनं म्हणालं, जणू तिला खाण्याबरोबर तिचं काम संपवायची घाई झाली होती. ते ऐकताच कुणाल मात्र गंभीर होऊन तिच्याकडे बघत राहिला. त्याला कितीतरी वेळ आदितीबरोबर बोलत राहावंसं वाटत होतं. आदितीची कंपनी त्याला आवडली होती. आयुष्यात पहिल्यांदाच नाना नानींनंतर कोणाला तरी स्वतःविषयी सांगावंसं वाटत होतं. आदितीशी त्याला अवांतर गप्पा माराव्याशा वाटत होत्या. त्या रात्री त्याला वाटलं, घरची गर्भश्रीमंती आपल्या आयुष्यात एकटेपणा घेऊन आली आहे. अहमदाबादला त्यांची 2 मोठी घरं होती. मधून मुंबईला येऊन तो जुहूच्या फ्लॅटवर राहतो हे त्याला आदितीला सांगताच आलं नाही. तो एकुलता एक मुलगा होता त्याच्या मम्मी डॅडींचा. वडिलांनी भरपूर इस्टेट केली होती. ऑफिसच्या गेस्ट हाऊसचे मालक कुणालचे वडील आहेत हे आदितीला अजूनही कळलं नव्हतं. ही गोष्ट आदितीला कळता कामा नये असं त्यांनी कन्ननला दम भरून ठेवला होता. सुदैवानं आदितीने कधी हा विषय काढला नव्हता. मम्मी बिझनेस सांभाळत होती, त्यामुळे बिझनेस करायची मानसिकता पुरेपूर अंगी रुळलेली. मम्मीनं कधी आपल्याला प्रेमानं जवळ नाही घेतलं. तिचं काम, तिचा पैसा हेच तिचं सर्वस्व. आदितीला सगळं काही खरं सांगायला मनातनं भीती वाटत होती. तिच्या घरच्या गोष्टी ऐकताना त्याला त्यांच्या दोघांच्या आर्थिक परिस्थितीत तफावत जाणवत होती. त्याला नोकरी करायची कुठलीही सक्ती नव्हती. त्यांनी वडिलोपार्जित बिझनेस करावा अशीच मम्मी डॅडींची इच्छा होती, पण कुणालला स्वतंत्र राहून कामाचा अनुभव घ्यायचा होता. आणि त्याउलट आदितीला नोकरी करायची नितांत गरज होती. आदिती कशी रिॲक्ट करेल, त्याच्याशी मनमोकळेपणानं वागेल का नाही याची भीती त्याला वाटत होती. आदिती मुंबईला परत गेल्यावर त्यालाही अहमदाबादला परत जायचं होतं. आदितीची भेट पुन्हा कधी होणार त्याला माहीत नव्हतं. मुंबईला कधी ना कधी ऑफिसचं काम मिळालं तर तो संधी सोडणार नव्हता. शिवाय जुहूला त्याचा एक बंगला होताच. तिथं राहणं त्याला सहज जमण्यासारखं होतं. आदिती मुंबईला तिच्या घरी परत जाण्याआधी तिच्याशी या विषयावर बोलायचं असं त्यांनी मनाशी ठरवून टाकलं. इकडे आदितीला पलंगावर पडल्या पडल्या पहिल्यांदा कविता सुचत होती. तेव्हा तू येताना कवितेला स्वप्न पडायची तुझी, लोलकातल्या झगमगत्या काचेसारखे. आता मात्र कविता माझी बदलली आहे, अगदी तुझ्याच सारखी. कधी ती कोसळतीये वेड्या वादळासारखी, तर कधी तरंगतीये शेवरीच्या शुभ्र कापसासारखी. कधी शोधतीये ती तुझ्या यावेळी येण्याचं कारण, तर कधी उलगडतीये तुझ्या अस्तित्वाचं कारण. आत्ताही ती येतीये अंतरंगातला स्वयंभू पावसाळा घेऊन. आत्ताही ती येतीये अंतरंगातला स्वयंभू पावसाळा घेऊन. एरवी अधूनमधून तिला कविता सुचत असे, पण ह्यावेळी सुचलेली कविता स्वयंभू होती. कुणालनं तिच्या आयुष्यात येऊन तिच्या स्थिर वाटेवर वावटळ उडवलेली होती. आता त्या वावटळीला योग्य तऱ्हेनं तोंड देत तिला पुढची वाट चालायची होती. श्रोते हो, हा होता भाग 10, भाग 11. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो.